नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो आपला लेसन आहे तर यामध्ये आपण पंचवार्षिक योजना, ठीक आहे, तर या कंटिन्यू करतोय. आपण पहिली तसेच दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती बघितली आहे, ठीक आहे. तर तुम्ही जर का ती बघितली नसेल तर ती देखील बघू शकता. आपल्या इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमिक्सचे सर्व लेसन्स जे आहे जे यापूर्वी घेण्यात आले तर ते सर्व लेसन्स दिसतील. तर या लेसनमध्ये आपण तिसरी पंचवार्षिक योजना तसेच चौथी पंचवार्षिक योजना या दोन्ही पंचवार्षिक योजना ज्या आहेत तर त्या एकत्रितपणे बघणार आहोत, ठीक आहे. तर अधिक वेळ न घालवता आपला जो टॉपिक आहे तर तो सुरू करूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर तिचा कालावधी 1961 ते 66 होता आणि चौथी पंचवार्षिक योजना 69 ते 74. आपण पहिल्या व दुसऱ्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या तर त्याचे महत्त्वाचे जे काही पॉईंट्स होते तर ते देखील बघितले. त्याचे उद्दिष्ट, मुख्य भर, सर्वाधिक खर्च, त्याचे मूल्यमापन कशा प्रकारे होते, आपण सर्व गोष्टी ज्या होत्या तर त्या बघितल्या, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की पहिली पंचवार्षिक जो योजना होती तर ती अत्यंत अशी सफल योजना होती. त्यामध्ये किमतीचा निर्देशांक जो होता तर तो कमी झाला होता, ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरी पंचवार्षिक योजना ज्यामध्ये मुख्य भर जो होता तर तो जड उद्योगांवर देण्यात आला होता, ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरी पंचवार्षिक योजना ही अपयशी ठरली होती. यामुळेच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान मुख्य भर जो होता तर तो कृषी व जड उद्योग हा ठेवण्यात आला, ठीक आहे. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजनेचा कृषी आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जड उद्योग, तर या दोन्हींचा कॉम्बिनेशन जो होता किंवा आपण ज्याला कॉम्बो म्हणू शकतो, ठीक आहे, तर तो आपल्याला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिसून येते, ज्याचा कालावधी आहे 1961 ते 66, ठीक आहे. त्याचप्रमाणे याचे जे प्रतिमान आहे तर महालनोबस प्रतिमानावर आधारित सुखमय चक्रवर्ती यांचे प्रतिमान या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबविण्यात आले. सर्वाधिक खर्च जो होता तर तो वाहतूक व दळणवळणावर करण्यात आला. कारण की तेव्हाची जर का कंडिशन बघितली तर भारतामध्ये कच्चे रस्ते होते, ठीक आहे. त्याच्यामुळे वाहतूक चांगल्या प्रकारची असणे आवश्यक होती. त्याचप्रमाणे जर का विचार केला दळणवळणाच्या सोयी देखील कमी होत्या. त्यासाठी मुख्य भर किंवा सर्वाधिक खर्च जो होता तर तो वाहतूक तसेच दळणवळण यावर करण्यात आला. प्रस्तावित खर्च हा 7,500 कोटीचा होता तर प्रत्यक्ष खर्च हा आपल्याला 8,577 कोटीचा दिसून येतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे या पंचवार्षिक योजनेबद्दल डायरेक्टली बघायचं झालं तर ही आपल्याला सर्वाधिक अपयशी योजना जी आहे तर ही आपण या योजनेला त्यामध्ये मोजत असतो, ठीक आहे. तर आता आपण या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची काही उद्दिष्टे आहेत तर ती बघून घेऊ. तर यामध्ये जो आर्थिक वृद्धी दर ठेवण्यात आला होता तर तो म्हणजे 5.6% आपले उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न जो आहे तर तो 17% कमी मिळवणे हे आपले उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे स्वावलंब तसेच स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे, रोजगार निर्मिती, संधीची समानता, महत्त्वाच्या उद्योगांचा विस्तार करणे व यंत्रनिर्मितीची क्षमता निर्माण करणे, ठीक आहे. तर ही काही महत्त्वाची उद्दिष्टे जी होती तर ती या आपल्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ठेवलेली आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. तर आता आपण काही घटनाक्रम बघूया. जसं की पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आपण बघितलं की सिंचन प्रकल्प जे होते तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्टार्ट केले होते. दुसऱ्या योजनेदरम्यान आपण स्टीलचे प्लांट जे आहे, ठीक आहे, तर ते देखील बघितले होते. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना तर यामध्ये एक स्कीम जी होती तर ती राबवण्यात आली, ती म्हणजे सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम, ठीक आहे. तर यामध्ये संपूर्ण कृषी क्षेत्राचा ज्याला आपण म्हणतो विकास करणे हा त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे 1964 IDBI तसेच UTI ची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली. त्याचबरोबर 1965 कृषी मूल्य आयोग जो आहे, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की एक दर जो असतो तर तो गव्हर्नमेंटद्वारे ठरविण्यात येत असतो. तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण किमान आधारभूत मूल्य असे म्हणतो, ठीक आहे. तर म्हणजे शेतीचा जो माल असतो तर तो बाजारात विकण्यासाठी गव्हर्नमेंट जी आहे तर ती काही शेती उत्पादनांसाठी एक ठराविक दर जे आहे तर ती प्रकाशित करत असते, ठीक आहे. तर ते प्रकाशित करण्याचे कार्य जे राहते तर ते कृषी मूल्य आयोगाचे असते, ठीक आहे. तर या दरम्यान काय होते की हे एक दर जो असतो तर तो गव्हर्नमेंटचा असतो. जसं की आपण कन्सिडर करू या ठिकाणी 2,000 रुपये
दर जो आहे तर तो गव्हर्नमेंटने ठेवला आहे. ठीक आहे. जर का इतर व्यापारी जे आहे तर ते याच्यापेक्षा कमी दराने घेऊ शकत नाही, म्हणजे याच्यापेक्षा जास्त दराने इतर व्यापारी जे आहे तर ते घेऊ शकतात. आणि समजा कोणी समजा 1800 रुपयेच घेत असेल तर तो शेतकरी काय करेल, त्या व्यापाराला विकण्याऐवजी ते डायरेक्ट गव्हर्नमेंटला आपले पिकं जे आहे तर ते विकतील. ठीक आहे. तर यासाठीच कृषी मूल्य आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली होती, ज्याद्वारे किमान आधारभूत किंमत जी आहे तर ती ठरवण्यात येत असते. आणि 1965मध्येच फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न महामंडळाची स्थापना, ठीक आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आहे. ठीक आहे. तर यानुसार काय होते की आपल्याला माहिती आहे की FCI कशा प्रकारे कार्य करते. जी आपली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, PDS. ठीक आहे. तर यानुसार अन्नाची साठवणूक जी आहे तर ती FCIद्वारे केल्या जाते आणि तेच अन्न जे आहे तर ते नंतर राज्यांना वाटण्यात येत असते. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहितीच असेल. तर त्यासाठी 1965मध्ये भारतीय अन्न महामंडळाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली. ठीक आहे. तर आता आपण मूल्यमापन जे आहे तर ते बघूया. तर कृषी व उद्योगात अनुक्रमे 6% व 4% वाढीचे लक्ष जे होते तर ते ठेवण्यात आले होते, पण दोन्हीकडे आपल्याला 2%चीच प्राप्ती जी आहे तर ती झाली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी प्रत्यक्ष वाढ आहे तर ती फक्त 2.5% होती. दरडोई उत्पन्न 0.2%नीच वाढले, म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कमी दरडोई उत्पन्नामध्ये वाढ जी आहे तर ती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली. त्याचप्रमाणे या योजनेदरम्यान उत्पन्न वाढीचा दर जो होता तर तो ऋणात्मक होता आणि अन्नधान्याचे जे उत्पादन आहे तर ते 82 दशलक्षावरून 72 दशलक्ष टनावर घसरले होते. आपण पहिल्या योजनेदरम्यान बघितलं होतं की कशाप्रकारे अन्नाची जे उत्पादन होते किंवा अन्नधान्याचे उत्पादन ते वाढले होते, परंतु तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ते कमी झाले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण अपयशाची जी काही कारणे आहेत तर ती बघूया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 1962चं आणि 1965चं युद्ध. ठीक आहे. 62मध्ये आपलं चीनसोबत युद्ध झालं होतं. त्यानंतर 1965मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झालं. त्याचबरोबर 1965 ते 66 या कालावधीदरम्यान भीषण दुष्काळ जो आहे तर तो आपल्याला त्याचा सामना करावा लागला होता. आणि 1966मध्ये त्यानंतर रुपयाचे अवमूल्यन जे आहे तर ते करण्यात आले, ते या योजनेनंतर झाले होते. ठीक आहे. तर 36.5% रुपयाचे अवमूल्यन जे आहे तर ते करण्यात आले. ठीक आहे. यानंतर आपण बघूया की सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, तुम्ही अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला ओळखतच असाल. ठीक आहे. तर याच प्लॅटफॉर्मवर एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली, ती म्हणजेच मिशन राज्यसेवा 2011, ज्यामध्ये राज्यसेवेच्या प्रिलिम तसेच मेन्स या दोन्ही सब्जेक्टचा, म्हणजे त्यामध्ये असणारे जेवढे काही सब्जेक्ट आहे तर त्यासाठी एक नवीन बॅच जी आहे तर ती आपली 10 जूनपासनं सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे. तर 10 जूनपासनं ती बॅच आहे तर सुरू झाली आहे. तर यासाठी वेगवेगळे एज्युकेटर्स जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे तर ते करतील, परंतु त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचे जे प्लसचे सबस्क्रिप्शन आहे तर ते घ्यावं लागेल. ते कशाप्रकारे घ्यायचे ते मी तुम्हाला नंतर सांगतोच, परंतु या ठिकाणी बघू शकता की जे काही चांगले एज्युकेटर्स आहे, जसं की संजय पहाडे सर, स्वप्नील सर, श्रावणशी वाघ मॅम, त्याचप्रमाणे वैजनाथ धेंडुळे सर, श्रीकांत साठे सर, युवराज जाधव सर, सौरभ सोनवणे, त्याचप्रमाणे किरण गायकवाड सर, डॉक्टर विशाल भेंडुरकर सर, हे सगळे जे आहे तर ते तुम्हाला एक एक विषय जे आहे तर ते पूर्ण डिटेलमध्ये शिकवतील. त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्यातून माहिती होईलच. त्याचप्रमाणे एक दुसरी बॅच सुरू करण्यात आली, ज्यामध्ये जी बॅच आहे PSI STI ASO 2011साठी. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही कंबाईनची पूर्ण प्रिलिम तसेच मेन्सची तयारी जी आहे तर ती घरबसल्या करू शकता. आणि ही बॅच जी आहे तर ही सुरू झाली आहे आपली 15 जूनपासनं. तर यामध्ये अशोक अवनकर सर, त्याचप्रमाणे अक्षय रानडे मॅम ज्या मराठी ग्रामर शिकवतात, रोहित बारी सर, सचिन ढवळे सर, अतुल जगताप सर, दुर्गेश मकवान सर, सुभाष पवार सर, सचिन वारुळकर सर. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रीती राऊत मॅम, अभिजित राठोड सर जे इकॉनॉमिक्स उत्तमपणे शिकवतात, त्याचप्रमाणे राहुल देशमुख सर आणि सौरभ सोनवणे सर. तर इत्यादी
मार्गदर्शक तुम्हाला चांगल्या प्रमाणे या ठिकाणी लाभतील. त्यामुळेच मी तुम्हाला ही जी बॅच आहे तर ही बॅच जॉईन करायला सांगतो आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक सबस्क्रिप्शन जे आहे तर ते अनअकॅडमीचं घ्यावं लागेल. त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये माहिती बघूया. परंतु यामुळे तुम्हाला काय काय फायदे होणार तर ते सुरुवातीला बघून घेऊ, कारण की फायद्याशिवाय काही आहेच नाही ना. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे जे काही कोर्सेस आहे तर ते तुम्ही घरबसल्या पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्ह लेसन्स असतात, तर त्या लाईव्ह लेसन्सच्या टाईममध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे ते जे लेसन्स आहेत तर ते ऑफलाईन रेकॉर्डेड देखील होत असतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही ते लेसन्स ऑनलाईन जरी नाही बघितले तरी पण तुम्ही ऑफलाईन बघू शकता. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह नसताना देखील तुम्ही ते लेसन्स बघू शकाल. आणि या ठिकाणी जर का विचार केला तर तुम्हाला फक्त प्रत्येकी दिवसाला 11 रुपये खर्च जो आहे तर तो येणार आहे. हे तुम्हाला मी पुढे सांगतो कशाप्रकारे 11 रुपये खर्च येतो. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी जे लाईव्ह लेसन्स असतात तर त्यामध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे तर ते देखील घेतले जातात. त्याचप्रमाणे त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मॉक टेस्ट आणि जे आपले MCQs आहे जे आपल्या एज्युकेटर्स यांनी तयार केलेले आहे ते देखील मिळतील. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर्ड आणि फ्री स्पेशल क्लासेस जे आहे तर ते देखील उपलब्ध राहतील. आणि तुम्ही जे पेमेंट आहे तर ते EMI द्वारे देखील करू शकता. म्हणजे EMI पेमेंटचं देखील या ठिकाणी ऑप्शन आहे. त्याचबरोबर आपण एक गोष्ट जर का बघितलं तर फक्त तुम्ही जे सबस्क्रिप्शन घेत आहे तर ते फक्त या 2 बॅचसाठीच अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही अनअकॅडमीवर जेवढे काही प्लसचे कोर्सेस आहे तर ते सगळे कोर्सेस तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. कोणत्याही एज्युकेटरला तुम्ही त्या ठिकाणी बघू शकाल. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी प्लसचं सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं. तर सुरुवातीला तुम्हाला अनअकॅडमी हे ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला MPSC सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला एक असे पेज जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळतील. त्यामध्ये 1 मंथ, 3 मंथ, 6, 12 आणि 24 मंथसाठी सबस्क्रिप्शन जे आहे तर ते दिलं आहे. आणि समोर त्याची व्हॅल्यू जी आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल ही देखील त्याची अमाऊंट दिली आहे. जसं की 1 मंथसाठी 1260 आणि 24 मंथसाठी 7560. ठीक आहे, तर तुम्ही जे यामध्ये जर का बघितलं जसं तुम्ही जास्त महिन्याचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते घ्याल तर याद्वारे तुमची बचत जी आहे तर ती देखील जास्त होईल. जसं की आपण इथे विचार करू की एका महिन्याचं जे सबस्क्रिप्शन आहे तर ते 1260 रुपयाचं, तर 24 महिन्याचं किती होईल, खूप जास्त होईल ना. त्यासाठी तुम्हाला 75% डिस्काउंट जे आहे तर ते देण्यात आलं आहे. आणि त्याद्वारे तुम्ही फक्त 7560 रुपयामध्ये जे सबस्क्रिप्शन जे आहे तर ते घेऊ शकता. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 10% जे डिस्काउंट आहे म्हणजेच 765 रुपये डिस्काउंट पुन्हा मिळतील जर तुम्ही माझा रेफरल कोड जो आहे तर तो यूज केला तर. यामध्ये तुम्ही बघू शकता की माझा रेफरल कोड आहे कोणता आहे तर तो म्हणजे अनिकेत 728892. ठीक आहे, अनिकेत 728892 हा जर का तुम्ही रेफरल कोड त्या ठिकाणी यूज केला तर याद्वारे तुम्हाला जे सबस्क्रिप्शन आहे तर त्यामध्ये 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील मिळतील. मी इथे पुन्हा लिहितो. तर तुम्हाला फक्त अनिकेत 728892 हा जो रेफरल कोड आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आणि सबस्क्राईबवर क्लिक करावं लागेल. त्याद्वारे तुम्हाला पुन्हा 10% डिस्काउंट जे आहे तर ते मिळतील. म्हणजेच 7560मधून तुम्ही पुन्हा 756 रुपये जे आहे तर ते कमी करू शकाल. आणि याचं जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला दिवसाचे फक्त 11 रुपये जो आहे तर एवढाच खर्च तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे प्रत्येकी दिवसाला तुम्हाला फक्त 11 रुपये खर्च करून तुम्ही प्रत्येक विषय जो आहे तर तो बघू शकता. कोणतीही बॅच जी आहे तर ती बघू शकता आणि कोणतेही कोर्सेस प्लसवरचे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर तुम्ही या अनअकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जी योजना होती तर त्या योजनेला सुटी देण्यात आली. म्हणजे काही कालावधीसाठी योजना ज्या होत्या तर ते राबवणे बंद करण्यात आले. याला आपण योजनेचा सुटीचा काळ असे म्हणतो. आणि हा काळ होता 3 वर्षाचा, 3 इयर्स. ठीक आहे, तर यामध्ये जर का बघितलं तर 1966, 67, 1967, 68 आणि 1968, 69. तर या
3 वर्षाच्या कालावधीसाठी 3 वेगवेगळ्या योजना ज्या होत्या, वार्षिक योजना आपण ज्याला म्हणतो, तर ते राबविण्यात आल्या. आणि पहिल्याच वार्षिक योजनेमध्ये जी आपली एक नवीन कार्यक्रम जो होता तो म्हणजे हाय यील्ड प्रोडक्ट. ठीक आहे, हाय यील्ड प्रोडक्टचा कार्यक्रम जो होता तर तो राबविण्यात आला. ठीक आहे, यानुसार जे आपले ग्रीन रिव्होल्यूशन आहे, ज्याला आपण हरित क्रांती असे म्हणतो, तर ती सुरू करण्यात आली. ठीक आहे, तर मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, ते कमेंटमध्ये नक्की द्या मला. तर हरित क्रांतीचे जनक, ठीक आहे, संपूर्ण जगातील हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला म्हणतो? त्याचप्रमाणे भारतातील हरित क्रांतीचे जे जनक आहेत तर ते म्हणजे स्वामीनाथन. ठीक आहे, हे सर्वांना माहिती आहे. तर तुम्ही फक्त कमेंट करून एवढं सांगा की जगातील हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला म्हणतो. ठीक आहे, तर यानुसार काय झालं की आपला जो रिजन होता, पंजाबचा रिजन, उत्तर प्रदेशचा रिजन, तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य जे आहे तर त्या अन्नधान्याचे उत्पादन घेण्यात आले. त्यामुळे आपली अन्नधान्याची क्षमता जी आहे तर ते पुन्हा वाढ झाली. ठीक आहे, तर त्यानंतर 2 वर्ष पुन्हा वार्षिक योजना ज्या आहे तर ते राबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली. त्याचा कालावधी होता 1969 ते 1974. ठीक आहे, 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 दरम्यान आपली ही चौथी पंचवार्षिक योजना जी होती तर ती राबविण्यात आली. आणि याचा जो मुख्य भर होता तर तो म्हणजे स्वावलंबनावर, म्हणजेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यावर. आणि घोषवाक्य जे होते तर ते म्हणजे स्थैर्यासह आर्थिक वाढ. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट जे आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या योजनेदरम्यान एक घोषणा जी आहे तर ती देण्यात आली, ती म्हणजे गरिबी हटाव. ठीक आहे, हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रतिमान जे होते तर ते ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य प्रतिमानावर आधारित असलेले प्रतिमान होते. याचा आराखडा जो होता तर तो धनंजयराव गाडगीळ यांनी मांडला होता. आणि उद्दिष्टे जी होती तर ती म्हणजे स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक विकास आणि समतोल प्रादेशिक विकास. यानंतर बघूया की या चौथ्या योजनेदरम्यान कोणकोणती प्रकल्प जी आहे तर ती सुरू करण्यात आली. जसं की आपण बघितलं होतं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 3 प्रकल्प जे होते, जसं की भिलाई, ठीक आहे, जे रशियाच्या मदतीने स्टार्ट झालं. त्यानंतर रूरकेला आणि एक होता आणि तिसरा म्हणजे दुर्गापूर. तर हे 3 जे महत्त्वाचे पोलाद प्रकल्प होते तर ते सुरू करण्यात आले होते. तर या चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 1972 बोकारो या ठिकाणी एक पोलाद प्रकल्प जे आहे तर ते रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे 1973 सेलची स्थापना, म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली. 1973 अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम जो आहे तर तो सुरू करण्यात आला. आणि 1974-75 लघु शेतकरी विकास अभिकरण जे आहे तर ते सुरू करण्यात आले होते. यानंतर बघूया विशेष घटनाक्रम. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या बाजारावर अर्थव्यवस्थेमध्ये काही लोकांची मक्तेदारी जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती. आणि तीच बंद करण्यासाठी जून 1969 MRTPचा जो ॲक्ट आहे तर तो संमत करण्यात आला. त्याचबरोबर जुलै 1969 बँकांचे राष्ट्रीयकरण जे आहे तर ते करण्यात आले होते. 1969 अग्रणी बँक योजना जी आहे तर ती देखील स्थापन करण्यात आली. इथे माहिती आहे की 14 बँकांचे राष्ट्रीयकरण जे आहे तर ते करण्यात आले होते. आणि ज्यांची भागभांडवल जे आहे तर ते 50 कोटीपेक्षा जास्त असेल तर त्या बँकांचे राष्ट्रीयकरण जे आहे तर ते करण्यात आले होते. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे साधारण विमा व्यवसायाचा कायदा जो आहे, ठीक आहे, जनरल इन्शुरन्सचा, तर 1972 तो संमत करण्यात आला. त्यानंतर 1 जानेवारी 1973 भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 1972-73 प्रथमच भारताचा व्यापार तोल जो होता तर तो अनुकूल होता. व्यापार तोल म्हणजेच काय? आयात आणि निर्यात. ठीक आहे, त्यानंतर 1973 फेरा ॲक्ट जो आहे, म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, हा ॲक्ट 1973 संमत करण्यात आला. आणि 1973-74 प्रथमच दारिद्र्य रेषेचे मोजमाप जे आहे तर ते कॅलरीच्या स्वरूपामध्ये करण्यात आले. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. त्यानंतर आपण ही जी चौथी पंचवार्षिक योजना होती तर याचे मूल्यमापन बघूया. तर पहिल्या 2 वर्षामध्ये जर का बघितलं तर याची प्रगती जी होती तर ती चांगल्या प्रकारे सुरू होती. परंतु त्यानंतर काही अपयश जे आहे तर ते आपल्याला आले. त्याची कारणे आपण बघू शकतो की 1971
भारत आणि पाकिस्तानचं पुन्हा युद्ध झालं बांगलादेश फाळणीसाठी, बरोबर आहे. त्यानंतर 1973मध्ये पहिला तेलाचा झटका जो होता म्हणजेच ऑइल क्रायसिस जे आहे तर ते झाले होते. याच्यामुळे काय झालं की तेलाच्या किमती ज्या होत्या तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आणि आपल्याला माहिती आहे की आपला इम्पोर्ट जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलियम ऑइल जे आहे तर त्याच्यावरच अवलंबून आहे. ठीक आहे, आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याची आयात जी आहे तर ती करतो. त्याच्यामुळे याचे इनडायरेक्टली नुकसान जे आहे तर ते आपल्याला देखील झाले. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण जगालाच होतात, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑइल क्रायसिस झालं तर त्याच्यामुळे जी महत्त्वाची जी किंवा विकसनशील असेल किंवा विकसित राष्ट्र असतील तर ती मोठ्या प्रमाणामध्ये या ऑइलवरच डिपेंड असतात. त्यामुळे काय होते की जर का तेलाच्या किमती वाढल्या तर त्यामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जी आहे तर ती तिचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते किंवा ती अवघड परिस्थितीमध्ये चालली जाते. तशाच प्रकारचे जे आहे तर ते आपल्यासोबत देखील झाले. 1973मध्ये पहिला तेलाचा झटका आपल्या भारताला लागला. ठीक आहे, तर याच्यामुळे तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आणि आपल्याला आयात जी आहे तर त्याच्यामध्ये तेलासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहे तर ते द्यावे लागत होते. ठीक आहे, तर हे झाले आपले चौथ्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.